नमस्कार. महाराष्ट्र आपल्या ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आजचा आपला खास ब्लॉग आहे नवीन गाडी घेण्याचा आनंद आणि त्यामागची तयारी. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किशोर सावंत भाऊ आणि फॅमिलीचा नवीन गाडी घेण्याचा सुंदर प्रवास, शोरूममधली खास क्षण, नवीन गाडीची पहिली झलक आणि परिवारासोबत साजरा केलेला आनंद. आणि विशेष काय तर आज आहे किशोर सावंत आणि वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस. आज किशोर भाऊ आणि वहिनींसाठी तसाच एक खास दिवस. नवीन गाडीचे पेपर साईन करताना तो आनंद, चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यामध्ये दिसणारी स्वप्न पूर्ण झाल्याची चमक खरंच मनाला भावणारा क्षण होता. वर्षाची मेहनत, संघर्ष आणि परिवारासाठी पाहिलेली स्वप्न आज पूर्ण होताना दिसत होती. पेपरवर सही करताना हात थोडेसे थरथरत असतील, पण मनात मात्र आनंदाने भरून आलेले दिसत होते. हे फक्त गाडी घेणे नव्हते, तर परिवाराच्या प्रेमाचे, कष्टाचे आणि एकत्र प्रवासाचे सुंदर यश असते हे तिथे दिसून येत होते. अशाच सुंदर आणि भावनिक क्षणासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. अखेर तो खास क्षण आला. हुंडाई क्रेटा वरचं कवर हट्टाच किशोर सावंत आणि वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. महाराष्ट्र आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मेहनत आणि कष्ट हे कधी कुणाला फुकट जात नाही. आज आपले बंधू किशोर सावंत आज कर्जत ते अलिबाग हा प्रवास डेली जुन्या आपल्या वॅगनर गाडीने करत, आज तो त्यांनी एक पाऊल पुढे टाकला. बोलतात ना, मराठी माणूस कधी मागे नसतो, मराठी माणूस नेहमी धोतच करत असतो. आज ह्या माणसाचे कष्ट दररोजचे 200 किलोमीटर जाणं, 200 किलोमीटर येणं, म्हणजे हा अलिबागचा प्रवास, खडतर प्रवास त्या जुन्या गाडीने करून आज आपली कष्टाची भाकरी कमवून आज जो ग्रोथ केला आहे, त्या ग्रोथच्या बरोबर त्याला जिद्दीला सलाम आहे आपल्याकडून, आपल्या सर्व परिवाराकडून. कारण या माणसाने आज एक पाऊल पुढे बोलतात, तो आपण ही नवीन गाडी आज तुमच्या समोर दिसते, आज आपण ओपनिंग करतोय. तर या गाडीसाठी त्यांनी जे कष्ट घेतले आणि त्याचं आज स्वप्न साकार होतात, या स्वप्नासाठी आपण त्याला दोघांना आणि तसंच आमच्या वहिनींचं आणि आपल्या किशोर सावंतचं आज लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे वहिनीनं हा गिफ्ट समजावा आपण, की लग्नाचा गिफ्ट, लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट त्यांनी दिलं आहे. तर याच्यापेक्षा भाग्य कोणत्या परिवारामध्ये असतात. हा परिवाराचा जीवाला आपण एकत्रपणा असेल, म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपली घरची स्त्री महत्त्वाची असते, तसं वहिनीचा पाठबळ आहे. म्हणून आज किशोर भाऊने आपला हा मोठा टप्पा गाठला आहे. खरोखर आपल्या सर्व परिवाराकडून त्याला आपण शुभेच्छा देऊया. माणसाच्या मनात जिद्द असेल तर तो काही घडू शकतो. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज आपला किशोर भाई आहे. आज त्याला ह्या गाडीची चावी न देता कष्टाची चावी आहे. त्यांनी आजपर्यंत जे कष्ट घेतले त्याची चावी त्याला आज सुपूर्द करते हुंडाई कंपनीकडून. तर खरोखर आनंद वाटते की ह्या परिवाराला घेतलेल्या कष्टाचा झीज आणि आज लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा एवढ्या सुंदर त्यांच्या मनात राहतील याची आपण 100% खात्री करू. सर्वांना विनंती आहे की ह्या नवीन दाम्पत्याला, नाही जुनं दाम्पत्य तसं बघायला गेलं तर, पण नवीन प्रवासाला त्याला आपण जास्त कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि किशोरचा जास्तीत जास्त जिथे अभिनंदन करता येईल तुम्ही तेवढं करा. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगेल मराठी माणूस कुठे कमी नाही, याचं उदाहरण तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही देतो आहे. नवीन गाडीची पूजा करतानाचे क्षण इतके सुंदर होते की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद हे स्पष्टपणे जाणवत होते.
गाडीवर फुलांची सजावट, देवाच्या नावाने केलेली पूजा, नारळ फोडताना शुभ आणि क्षण आणि त्यानंतर सुरू झालेली मस्ती, फोटो सेशन, हे संपूर्ण वातावरण छान आनंदमय झाले होते. सगळ्यात गोड क्षण म्हणजे माऊच्या छोट्या छोट्या पंजाने म्हणजे हाताचे ठसे बोनेटवर उमटवले. ते सुंदर ठसे जणू तिची आणि तिच्या पद्धतीने नवीन गाडीवर करण्याचे प्रेम, जणू काही ती सहीच करत होती असे वाटत होते. त्या छोट्याशा उलूशा गाडीची खरा सारथी असतो. आजपर्यंत भावासारखी मदत, भावासारखी पाठिंबा देणारा खरा तो मित्र समजावा, भाव समजावा, जे असेल ते खरा माणूस म्हणलं तर दिलदार माणूस प्रताप खडे आजपर्यंत किशोर सावंत यांच्या प्रत्येक प्रवासामध्ये साथीला उभा असतो. हा प्रतापच्या इच्छेनुसार आज आपला व्हिडिओ होतो आहे. त्याची खूप इच्छा होती की आपला एक ब्लॉग बनावा दादा, म्हणून आज आपण त्याच्या मान सन्मानासाठी हा जो व्हिडिओ करतो आपण, त्याच्या हातातून हा नारळ वाढवण्याचं काम होतं आहे. दोघांना पुन्हा एकदा अभिनंदन. आणि प्रतापच्यातून हा नारळ वाढवण्याचं काम झालं आहे. लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद आणि नवीन गाडीचा खास क्षण दोन्ही मिळून हा दिवस कायम आठवणीत राहणारा ठरो. तुमच्या आयुष्यात सुख, प्रेम आणि आनंदाची अशीच भरभराट होत राहो. ज्या व्यक्तीने खरोखर आज वहिनीला गिफ्ट दिला, आज त्या वहिनींशी बोलूया. राणी वहिनी, आज तुम्हाला कसं वाटते आज किशोर भाऊनी एवढं मोठं गिफ्ट तुम्हाला दिलं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त? खरं म्हटलं तर ही गिफ्टची आम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. आमचा प्रवास हा बाईकने सुरू झाला होता. भर पावसात, भर उन्हाळ्यात सुरुवातीला स्टार्टिंगला बाईक घेऊन जायचं. त्याच्यानंतर आम्ही थोड्या 2-1 वर्षांनी वॅगनर काराची घेतली होती. त्याच्यानंतर आम्ही सुरलीत चाललो होतो. आणि खरं म्हणाल तरी आजचा जो दिवस आहे हे खूप मोठा सरप्राईज आहे माझ्यासाठी, कारण अपेक्षाही केली नव्हती अशा या आज थोडीशी वहिनी भावनिक झाले, कारण का सहज खरी गोष्ट आहे की भावनिक होण्याचं कारण का त्याच्या मागचे ते कष्ट आहेत ना, त्या दोघांना माहिती आहे. आज त्यांनी जी घेतलेली कष्ट 6:30 उठून जाणार, नंतर 11:30, कधी 12, कधी 1-2, परत येऊन सकाळी परत 7:30ला निघून जायचं, नाही खाणं वेळेवर नाही. हे आनंद असतो. तसं बघायला तर खरोखर आपल्या मनातून असं भावनिक होतो आहे. ही गोष्ट सहज आहे की प्रवास करताना माणसाने जो कष्ट करतो, जो माणसाच्या मागे कष्ट करायची ताकद असते, जिद्द बोलतात ते जिद्दीला पेटलेला माणूस तो काही करू शकतो. याचं उदाहरण आपले किशोर भाऊ आहेत. आज वहिनी भावनिक झाले याचं कारण आहे की हे आनंद असतो तसं बघायला गेलं तर, कारण त्याने जे दुःख सोचलेत ते दुःखाचं झळ बसून आज किशोर भाऊ जिद्दीने पेटून हा जो कार्य सांभाळला, आज जे गोड गिफ्ट बोलतो तो दिला आपल्याला, त्याबद्दल तुमच्या दोघांचा पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन. ही स्टेअरिंग इथून अनलॉक करायचं खाली वर किंवा आत बाहेर जिथं पण पाहिजे तिथं त्याला ठेवून त्याला परत लॉक करायचं. ड्रायव्हर सीट वर पाहिजे असेल वर, खाली पाहिजे असेल खाली, मागं पुढं तर आपला रेग्युलर जो असतो तोच. मिरर ॲडजस्ट करायचा आहे, मॅन्युअल तुम्ही ॲडजस्ट करू शकता. 4 डोअरला पॉवर विंडो आहे. तुमच्या इथून ऑपरेटर आहे. छोटी पोरं असतील विंडो लॉकचा बटन, विंडोवर खाली नाही होणार. गाडी 20च्या स्पीडनंतर ऑटोमॅटिक लॉक होते, पण स्टार्टिंगलाच बारकी पोरं असतील व आपल्याला लॉक किंवा अनलॉक करायचं तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे. इथे पुढे आमरेज दिलेला आहे, AC आहे फुल्ली. काय आता हा आपण 12 इंच फुल्ली लावलेला आहे. ठीक आहे, तो पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. फोल्ड आहे. ठीक आहे, रिझर्वला आहे ना तो. हां, बरं आता ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही एक ईमेल ID बनवा.
अशा प्रकारे आपण गाडीच्या शोरूममधून बाहेर निघतोय. आज किशोर भाऊच्या गाडीच्या मधून आपण प्रवास करतो. थोडासा मागे सगळी फॅमिली आहे, त्यांच्यावर आपण थोडंसं व्हिडिओ. अवनी आहे, माऊ आहे, वहिनी आहेत आणि खरा सारथी आपला प्रताप शेठ गुडवानकर.